गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग थोडा लेट चालू करतोय. सॉरी, गुड मॉर्निंग अँड गुड आफ्टरनून. आता 12 वाजून गेलेत. मायातल्या घरी आलो होतो दीदीपाशी. मायला जायचं आहे लग्नाला, ताईला दीदीला घेऊन. ह्या दीदीला नाही, दीदीला म्हणजे गायत्री देवी आणि सोनाली ताईला. आणि थोडा कुर्ता एक्सचेंज करायचा आहे. कलर चांगला वाटून झाला म्हणतात लोक. ते गेल्यावर काय होतं चॉईसनं दोघींची ओळखणं जायचं. दोघी जरी ती बसते घालून तिच्या हातात दिले शांत तरी बसते. A few moments later. पहिल्यांदा कपडे घेतले आणि त्या कपड्यासोबत चप्पल. तर वाट बघतोय दीदी गेले इकडे कुठे. दीदी ताई आणि भूक सुद्धा लागले. जायचं आहे पटापट. कधी यायच्या दोघी जणी काय माहित. A few inches later. घरी जाऊन परत मायला आलो होतो वहिनीने घेऊन ब्युटी पार्लरमध्ये. तेव्हा पिल्लू सुद्धा मागला. त्याला आता पाठवलं नावलं आणि बघण्यासोबत. पण जाताना खूप अवघड होणार. म्हणजे दीदी आहे, सोनाली ताई, बहिणी, प्रिशा चौघीजण येतं. मला 2 फेरत तरी मी करायचं लागणार. त्याला पाठवलं तरी सुद्धा 6:30 वाजले, 7 वाजायला. कधी व्हायचं काय. प्रिशा आतमध्ये गेले. मी थांबले बाहेर वाट बघत. बाहेर आलं तर बघ तिला घेऊ. अंदर जाना मना आहे. चल बाई प्रिशा, चल जाऊ आपण फिरून येऊ अजून एकदा. त्याने ते काय समजणं झाले. इथं सरकार काय ग इकडे बघ, इकडे इकडे काय काय डमी आहे. ते डमी उभं केलेत. बरोबर माणसं वाटतात खरं गोष्टी. थांब 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 इधर देख. जाऊया का? चल, तुला फिरवतेच जास्त मला. इकडे काय. Later that same evening. A few moments later. तुझ्यासाठी शिवाराची केली मशागत. उरकला जीव दिलं खत. तुझा व्हिडिओ काढला नाही. परी उभा दिन रात. चांगली दिसेल सांग. काल घरी यायला वाजले होत्या 12. आज करेक्ट 1 वाजले होते. आता काय मला समजा झोप्या लागल्या. आज ही मेहंदी काढली अशी. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. कीप सपोर्टिंग.
गुड नाईट.